नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश, शिरतोडे गावरान पोल्ट्री फार्म. आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जुगाड बघणार आहे. तर अशा प्रकारे लसणाचे आपण 3-4 कांदे घेतले आहेत आणि हे कांदे सोलून घेतलेले आहेत. त्याच्या लसणाच्या कुड्या आहेत, पाकळ्या त्या सोलून घेतलेल्या आहेत आणि त्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे. मिक्सरवर बारीक करायच्या नाहीत, आपण खलबत्त्यात बारीक करू शकता. अशा प्रकारे ज्या पाकळ्या आहेत त्या फक्त फोडून घ्यायच्या आहेत, बारीकही जास्त करायच्या नाहीत. ह्या फोडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे फोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या फोडून झाल्यानंतर काय करायचं आहे, तर एक आपल्याला कापड घ्यायचं आहे. तर त्या कापडामध्ये अशा प्रकारे फोडलेला लसूण ठेवून द्यायचा आहे, म्हणजे त्या कापडावरती ठेवायचं आहे आणि एक दोरा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण तो लसूण कापडावरती ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर दोरा घ्यायचा आहे आणि दोरा घेतल्यानंतर त्या कापडाचे आपल्याला एक गाठोडं छोटंसं बांधायचं आहे. दोरा घेऊन त्या कापडाचं आपल्याला छोटंसं गाठोडं बांधायचं आहे आणि त्या गाठोड्याचं आपल्याला करायचं काय आहे, तर अशा प्रकारे आपल्याला गाठोडं बांधायचं आहे. तर चला तर मित्रांनो, या गाठोड्याचं करायचं काय ते तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे गाठोडा आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या टाकीत टाकायचा आहे, दोऱ्यानं बांधायचं आहे, जेणेकरून ते गाठोडे इकडे तिकडे जाऊ नये. तर आपण पाहू शकता अशा प्रकारे गाठोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, हा आपण जुगाड केलेला आहे कशासाठी, तर पक्ष्यांना सर्दी होऊ नये. तर आता आपण पाहू शकता की कधी पाऊस येतोय, कधी ऊन येतोय, तर संध्याकाळी थंडी वाजते. तर यासाठी आपण हा सर्दीसाठी लसणाचा जुगाड केलेला आहे. जसं जसं पाणी कमी होईल तसं हे गाठोडं खाली खाली जाणार आहे. तर मित्रांनो, आपली टाकी भरली होती, तर आपण अशा प्रकारे क्लीन टॅब किंवा इनोक्लीन ह्या टॅबलेट आपण पाण्यामध्ये वापरतो. तर ह्या टॅबलेट आपण अशा प्रकारे पाण्यात सोडून द्यायचे आहेत. आपण पाहू शकता आपलं पाणी किती स्वच्छ आहे. तर अशा प्रकारे स्वच्छ पाणी आपण पक्ष्यांना द्यायचं आहे, जेणेकरून आपला पक्षी निरोगी राहील. तर मित्रांनो, सर्दीसाठी जुगाड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो नक्की करा, जेणेकरून अशी आपली नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.